हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुष्वेद 2023। आज आपल्या संस्कृतच्या प्लेलिस्टमधलं फर्स्ट लेक्चर येत आहे। तर ह्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण आज वर्णमाला, त्यामध्ये स्वर, व्यंजन, मृदू व्यंजन, कठोर व्यंजन हा पाठ, त्यानंतर संज्ञा प्रकरण, त्यामधील माहेश्वरी सूत्राचं ॲप्लिकेशन बेस, त्यानंतर जे काही आपल्याला संधी समासासाठी लागणार आहेत ते सर्व कंटेंट ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। तर मग चला वेळ न करता आपण स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिले वर्णमाला। वर्णमाला म्हणजे वर्ण म्हणजे काय? सगळ्यात पहिले आपण जे मुखाद्वारे बोलतोय तर हा ध्वनी निघतोय, तर हा ध्वनी जो आहे याला वर्ण म्हणतात। ठीक आहे। वर्ण टोटल 46 असतात, त्यापैकी स्वर आणि व्यंजन असे दोन डिव्हिजन असतात वर्णाचे। त्याच्यामध्ये स्वर असतात 13 आणि व्यंजन असतात 33। स्वर 13, व्यंजन 33। ओके। त्यामध्ये स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे आपण उच्चारतो, जेव्हा वर्णाचा उच्चार निघतो तेव्हा कंठातील कुठल्याही अवयवाचा आधार न घेता जे वर्ण उच्चारले जातात त्याला स्वर म्हणतात। काय? कंठातील कुठल्याही अवयवाचा आधार न घेता जे वर्ण उच्चारले जातात त्याला स्वर म्हणतात। तर ते स्वर आतापर्यंत आपण मराठीमधले स्वर बघितले, पण आता संस्कृतमध्ये जरा थोडं वेगळं आहे। तर काय? अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ। मराठीमध्ये कसं असायचं? अमा असायचं, पण संस्कृतमध्ये तसं नाही। संस्कृतमध्ये कसं? रू, दीर्घ रू आणि लृ। काय? रू, दीर्घ रू आणि लृ, याला दीर्घ रू म्हणतात। अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, रू, दीर्घ रू आणि लृ। ओके। तर याच्यामध्ये पण आहे की 3 डिव्हिजन येते स्वरांमध्ये पण। आता हे स्वर किती झाले? 13। तर या 13 मध्ये पण काय येतात? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर। ओके। तर ऱ्हस्व म्हणजे काय? ते ऱ्हस्व मध्ये येतात अ, ई, उ, रू आणि लृ, म्हणजे किती येतात? 5 येतात। दीर्घ मध्ये किती येतात? आ, ई, उ, रू 4 येतात। आणि संयुक्त मध्ये किती येतात? 4 येतात। कुठले? ए, ऐ, ओ आणि औ। तर याच्या संयुक्त म्हणजे काय की जे ज्याचे ऱ्हस्व आणि दीर्घ या दोघांचे मिळून जे बनलेले असतात ते संयुक्त। ओके। तर मग हा जो आहे ना, ऱ्हस्व म्हणजे काय की ज्याला उच्चारण्यासाठी कमी वेळ लागतो, म्हणजे एक मात्रा। मात्रा म्हणजे काय की उच्चारणासाठी लागणारा वेळ म्हणजे मात्रा असते। तर ऱ्हस्व स्वरासाठी 1 मात्रा वेळ लागतो, दीर्घ स्वरासाठी 2 मात्रा वेळ लागतो आणि प्लुत स्वरांसाठी 3 मात्रा वेळ लागतो। ओके। तर आता आपण हे बघितले संयुक्त। संयुक्त कुठले बघितले? ए, ऐ, ओ आणि औ। तर ए कसा बनतो? संयुक्त आहे ना तो, संयुक्त म्हणजे मिक्स आहे। तर मग कशाचा तरी दोन्हीचा बनलेला असेल तर अ प्लस ई बनतो ए, अ प्लस ए बनतो ऐ, अ प्लस उ बनतो ओ आणि अ प्लस ओ बनतो औ। काय? ए, ऐ, ओ, औ हे 4 संयुक्त आहेत। त्याच्यापैकी ए कसा बनेल? अ प्लस ई, ऐ कसा बनेल? अ प्लस ए, ओ कसा बनेल? अ प्लस उ आणि औ कसा बनेल? अ प्लस ओ। ओके। तर मग चला पुढे जाऊया। व्यंजन। व्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार करताना कंठातील अवयवांसोबत, म्हणजे काय? दात, जीभ, नंतर ओठ, कंठ या अवयवांशी स्पर्श होतो। स्वरांमध्ये काय होता? स्पर्श होत नव्हता, व्यंजनांमध्ये स्पर्श होतो, त्याला व्यंजन म्हणतात। आता व्यंजन मध्ये पण काय आहे की आपण मराठीमध्ये असे एक सोबत सर्व व्यंजन लक्षात ठेवायचं, पण संस्कृतमध्ये तसं नसतं करायचं। संस्कृतमध्ये वर्ग वाईज आपल्याला व्यंजन लक्षात ठेवावं लागतील। तर व्यंजन किती आपले? 33 आहेत, हे आपल्याला माहिती आहे। तर कुठले? क, ख, ग, घ, ञ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म। ओके। तर व्यंजनात सगळ्यात मेन लक्षात ठेवा, व्यंजनचे डिव्हिजन 2 याच्यात होतं, एक वर्गीय व्यंजन आणि एक अवर्गीय व्यंजन। तर वर्गीय व्यंजनामध्ये काय? 5 वर्ग येतात आणि 5 वर्गामध्ये प्रत्येकी 5 व्यंजन असतात। काय? व्यंजन 2 याच्यात आहेत, वर्गीय व्यंजन, अवर्गीय व्यंजन। वर्गीय व्यंजनामध्ये 5 वर्ग आहेत, त्या 5 वर्गामध्ये प्रत्येकी 5 व्यंजन आहेत, म्हणजे किती झाले? 25। आणि उरले किती मग? 8। ते 8 कशात जातील? अवर्गीय व्यंजनमध्ये। तर मग 5 वर्ग कोणते आहेत? क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग। तर क वर्गामध्ये पण काय आहे? क, ख, ग, घ, ञ, हे क वर्गात झाले। च वर्गात काय? च, छ, ज, झ, य। ट वर्गात कुठले झाले? ट, ठ, ड, ढ, न,
त वर्गात कुठले झाले त थ द ध न. प वर्गात कुठले झाले प फ ब भ म. ओके. तर आता याच्यामध्ये व्यंजनात वर्गीय व्यंजन अवर्गीय व्यंजन झाले. तर आता याच्यामध्ये कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन असतात. तर वर्गामधले जे शेवटचे 3 व्यंजन असतात ते असतात मृदू व्यंजन आणि पहिले 2 जे असतात ते असतात कठोर व्यंजन. काय वर्गातले पहिले 2 व्यंजन मृदू व्यंजन, पहिले 2 व्यंजन कठोर व्यंजन असतात आणि शेवटचे 3 व्यंजन मृदू व्यंजन असतात. तर याच्यामध्ये पण जेव्हा वर्गातला सगळ्यात शेवटचा जो कॉलम असतो म्हणजे कुठला हा कॉलम, याला अनुनासिक वर्ण म्हणतात. काय अनुनासिक वर्ण म्हणतात. काय क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. या वर्गामधले पहिले 2 जे व्यंजन आहेत ते कठोर व्यंजन आहेत. शेवटचे जे 3 व्यंजन आहेत ते मृदू व्यंजन आहेत आणि जो शेवटचे वर्ण आहेत म्हणजे कुठले य, य, न, न आणि म हे जे आहेत हे अनुनासिक वर्ण आहेत. लक्षात आले. आता अवर्गीय व्यंजन. अवर्गीय व्यंजन म्हणजे पण य, व, र, ल, ह, श, श, स हे येतात. तर त्याच्यामध्ये पण य, व, र, ल आणि ह हे मृदू व्यंजन झाले आणि श, श, स हे कठोर व्यंजन झाले. कठोर म्हणजे काय हे बघा, व्यंजन 2 कठोर मृदू. कठोर म्हणजे काय प्रत्येक वर्गातील पहिले 2 व्यंजन कठोर असतात, प्रत्येक वर्गातील शेवटचे 3 व्यंजन मृदू असतात. व्यंजन नॉट टाईप ओनली संज्ञा. म्हणजे हे वर्गीय व्यंजन आणि अवर्गीय व्यंजन ही संज्ञा आहे फक्त, हे टाइप्स नाहीत. मृदू व्यंजन आणि कठोर व्यंजन हे टाइप्स आहेत. हे लक्षात ठेवायसाठी असतं फक्त. व्यंजन 2 प्रकारचे म्हणजे वर्गीय आणि अवर्गीय हे डिव्हिजन झाले, ही संज्ञा आहे फक्त, पण हे टाईप नाही आहेत. आणि कठोर आणि मृदू हे टाईप आहेत. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. इथे आपली वर्णमाला संपली. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं वर्णमालामध्ये मृदू व्यंजन, कठोर व्यंजन, वर्गीय व्यंजन, अवर्गीय व्यंजन, स्वर कोणते, त्याच्यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त हे स्वर कोणते, त्यांची मात्रा, हे सगळं तुम्हाला पाठांतर करायचं. ओके. त्याच्यानंतर इथे आपण बघूया आता पुरुष आणि वचन. तर सगळ्यात पहिले इकडे जाताना आपल्याला थोडं डिस्कस करावं लागेल. आपण म्हणतो की कुठलंही सेंटेन्स फॉर्मेशन करताना त्यामध्ये कर्ता लागतो. ओके. मग तो 1 असू शकतो, 2 असू शकता किंवा अनेक असू शकता. हे आपल्याला मराठीत बोलताना सहज बोलून जातो, पण ज्यावेळेस आपण संस्कृतमध्ये सेंटेन्स फॉर्मेशन करत असतो त्यावेळेस आपल्याला तो कर्ता ॲप्रोप्रिएट लिहावा लागतो. तर त्याच्यासाठी काय आहे ते पुरुष आणि त्याचं वचन हे आपल्याला करावं लागेल. तर 3 पुरुष असतात, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. प्रथम पुरुषला थर्ड पर्सन म्हणतात. नावावरून लक्षात ठेवा, प्रथम म्हणजे फर्स्ट नाही, प्रथम म्हणजे थर्ड पर्सन, मध्यम पुरुष म्हणजे सेकंड पर्सन आणि उत्तम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन. तर त्याच्यामध्ये 3 वचन असतात, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. तर प्रथम पुरुषामध्ये पुल्लिंगामध्ये वापरतो आपण सह, स्त्रीलिंगीमध्ये वापरतो सा आणि नपुंसकलिंगी वापरतो तत्. म्हणजे आपण म्हणतो का तो म्हणजे सह, ती म्हणजे सा आणि ते एक म्हणजे तत्. द्विवचन मध्ये वापरतो आपण तौ पुल्लिंगामध्ये, स्त्रीलिंगामध्ये वापरतो आपण ते आणि नपुंसकलिंगामध्ये वापरतो ते. तौ म्हणजे ते दोघे, ते म्हणजे त्या दोघी, ते म्हणजे ते दोन. बहुवचनामध्ये आपण वापरतो ते, पुल्लिंगामध्ये ते सर्व, स्त्रीलिंगामध्ये ता म्हणजे त्या सर्व आणि नपुंसकलिंगामध्ये ताने, ताने म्हणजे ते सर्व. मध्यम पुरुषामध्ये आपण वापरतो, एक वचनामध्ये वापरतो आपण त्वम, द्विवचनामध्ये वापरतो आपण युवाम आणि बहुवचनामध्ये वापरतो युवम. म्हणजे काय, त्वम म्हणजे तू, युवा म्हणजे तुम्ही दोघे आणि युवम म्हणजे तुम्ही सर्व. म्हणजे यामध्ये असं काही कॅटेगराईज नाही. मध्यम पुरुषमध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगामध्ये एकच वापरायचं आहे आपल्याला, पण जे प्रथम पुरुषामध्ये तिथे पुल्लिंगी, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगामध्ये प्रत्येकी वेगवेगळं आहे. आणि उत्तम पुरुषामध्ये पण सेमच आहे. अहम म्हणजे मी, आवम म्हणजे आम्ही दोघी आणि वयम म्हणजे आम्ही सर्व. कारण फर्स्ट पर्सन आहे ना, फर्स्ट पर्सन म्हणजे आपण स्वतःबद्दल बोलतोय. आता या पुरुषाबद्दल आपण डिटेलमध्ये घेऊया. तर प्रथम पुरुष म्हणजे काय आहे, थर्ड पर्सन म्हणजे काय, आपण ज्याच्याबद्दल बोलतो आणि तो इथे प्रेझेंट नाही, ते सगळे सेंटेन्स आपल्याला प्रथम पुरुषामध्ये घ्यावं लागतं. काय, प्रथम पुरुष म्हणजे थर्ड पर्सन. थर्ड पर्सन म्हणजे काय, आपण बोलतोय म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय आणि तो व्यक्ती इथे उपस्थित नाहीये असं जिथे पण दिसेल आपल्याला तिथे आपण प्रथम पुरुष वापरायचं. मध्यम पुरुष म्हणजे काय, आपण ज्याच्यासोबत बोलतोय आणि तो ऐकतोय, म्हणजे आपण कोणाला तरी ऐकवतोय आणि तो आपला ऐकतोय, तर ते आला आपण मध्यम पुरुषमध्ये.
आणि उत्तम पुरुषमध्ये काय आहे की जो क्रिया करतोय तो बोलतोय, आपल्या स्वतःबद्दल असेल ते आलं उत्तम पुरुषामध्ये. ओके. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. संज्ञा प्रकरण. आपली वर्णमाला आणि पुरुष जे काय आहे ते इथे संपले, तर आपण संज्ञा प्रकारांकडे जाऊया. तर संज्ञा प्रकारामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट की ज्याच्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत ते, तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले माहेश्वरी सूत्र पाठ करावं लागणार आहे. माहेश्वरी सूत्र किती आहेत इथनं सगळ्यात पहिले स्टार्टिंग. किती आहेत माहेश्वरी सूत्र? या गोष्टी आता तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या माहिती असायला पाहिजे. तर स्टार्ट करूयात. ऐ ऊन, रूल रूक, ए ओ, ऐ औच, हय वरट, लन, यमंगणनन, झबय, घडधश, जब गडदश, खप छटत चटतव, कपय, शशसर आणि हल. काय बोललो? ऐ ऊन असं पाठवायचे. ऐ ऊन, रूल रूक, ए ओ, ऐ औच, हय वरट, लन, यमंगणनन, झबय, घडदश, जब गडदश, कपय, छटतव, कप छटतव, कपय, शशसर आणि हल. हे सगळे टोटल झाले 14. किती? 14 माहेश्वरी सूत्र आहेत. तर माहेश्वरी सूत्रामध्ये काय आहे नेमकं, जेव्हा हे माहेश्वरी सूत्राचे ओरिजिन कशी झाली नेमकी हे आपण पहिले बघूया. की जेव्हा पाणिनी होते त्यांना शंकराला प्रसन्न करायचं होतं, तर तेव्हा डमरू नाद केला होता. तर त्या डमरूमधून 14 माहेश्वरी सूत्र तयार झाले होते. काय? पाणिनींनी शंकराला प्रसन्न करण्यासाठी डमरू नाद केला, त्या डमरू नादामधनं 14 माहेश्वरी सूत्र निघाले होते. तर हे सर्व माहेश्वरी सूत्र जे आहेत हे संज्ञार्थाने आहेत. संज्ञार्थाने म्हणजे काय आहेत की या माहेश्वरी सूत्रापासून वेगवेगळ्या संज्ञा तयार होतात. माहेश्वरी सूत्राचा उपयोग काय? ते संज्ञार्थाने आहेत, म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळ्या संज्ञा तयार होतात. संज्ञा म्हणजे काय? की वेगवेगळे वर्ड फॉर्मेशन हे माहेश्वरी सूत्रापासून होत असतं. तर त्यांच्यापासून प्रत्यय तयार होत असतात आणि त्याच्यापासून संज्ञा. म्हणजे काय आहे एक इथे बघूया. माहेश्वरी सूत्र, माहेश्वरी सूत्रापासून तयार होतील प्रत्याहार आणि प्रत्याहारपासून तयार होईल संज्ञा. आता पुढे जाऊया. इथे 15 इतसंज्ञक वर्ण आहेत. इतसंज्ञक वर्ण आहेत, त्याच्यापैकी 14 व्यंजन आहेत आणि 1 स्वर आहेत. तर इतसंज्ञक म्हणजे काय हे आपण पुढे बघूयात. लक्षात ठेवा फक्त इतसंज्ञक. त्याचे किती इतसंज्ञक आहेत? 15. 15 पैकी 14 व्यंजन आणि 1 स्वर. तर जे व्यंजन आहेत ना ते व्यंजन 5व्या सूत्रापासून तयार होत आहेत. हे बघा 5वं सूत्र कुठे आहे? हे इथनं व्यंजन चालू होत आहे. पहिले स्वर आहेत. तर लन, लन हा जो आहे कुठे लन? हा लन. ओके. तर ह्या लन मध्ये ल प्लस अ प्लस न हा आपण त्याची फोड करून लिहिली. तर यामध्ये हा व्यंजनचं स्टार्टिंग आहे असं त्यांना इंडिकेट करायचं. म्हणजे काय की लन जे सूत्र आहे 5वं सूत्र तिथनं व्यंजन स्टार्ट होत आहे. आणि हकार, हकार म्हणजे काय? कार हा शब्द स्वर किंवा व्यंजन दर्शवण्यासाठी वापरला जातो. आता कार बऱ्याच ठिकाणी कार, कार म्हणजे आपली कार नाही. कार म्हणजे स्वर किंवा व्यंजन हे इंडिकेशन हे कार शब्दाद्वारे होत असतं. आणि हयवरट मधील ह ते ल मधील ह, ह कार, ह टू ह. काय? हयवरट मधील ह ते हल मधील ह. आता हयवरट कुठे आहे बघा बरं का. हा हयवरट मधील ह, हा आणि हल मधील ह, हे सर्व व्यंजन आहे तिथे असं त्यांना इंडिकेट करायचंय. हकार, हकार म्हणजे व्यंजन. हलंत्यम. आता हे सूत्र काय इंडिकेट करते? हलंत्यम उपदेशाच्या शेवटी असलेल्या व्यंजनाला इतसंज्ञा होते. व्याकरणाच्या आद्य ऋषींनी सर्वप्रथम ज्या गोष्टी सांगितल्या आद्य ऋषींनी सांगितलेल्या उच्चारणाला उपदेश म्हणतात. ओके. तर हलंत्यम मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की उपदेश कशाला म्हणतात. सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला जर एमसीक्यू साठी आलं हलंत्यम, तर हलंत्यमचा अर्थ काय की उपदेशाच्या शेवटी जे व्यंजन येतं त्याला इतसंज्ञा होते. म्हणजे इतसंज्ञा कुठल्या सूत्राने होते? हलंत्यम या सूत्राने इतसंज्ञा होत असते. ओके. तर मग सगळ्यात पहिलं उपदेश म्हणजे काय नेमकं की ज्या वेळेस जे ऋषी होते त्या ऋषींनी जे काही उच्चारले आहे ना त्यांच्या उच्चारणाला उपदेश म्हणतात. मग उच्चारण काय आहे? हेच माहेश्वरी सूत्र आहे. ओके. तर मग याच्यामध्ये कोणकोणते उपदेश सांगितले आहेत त्यांनी? धातू सूत्र, हे हा श्लोक तुम्हाला पाठ पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. उपदेश कोणकोणते आहेत? धातू सूत्र, गणोनादी, वाच्यलिंगानुशासन, आगम प्रत्यय आदेशा, उपदेशा, प्रकृतीता. काय?
धातू सूत्र गण अनादि वाच्य लिंग अनुशासन आगम प्रत्यय आदेशा उपदेशा प्रकृतीता हे सगळे उपदेश आहेत. तो उपदेश काय आहे ते पुढे बघूयात आपण. 10 उपदेश आहेत. ते श्लोकमध्येच त्यांनी सांगितले की उपदेश कोणकोणते. धातू आहेत, सूत्र आहेत, गण, उनादी, वाच्य, लिंग, अनुशासन, आगम, प्रत्यय आणि आदेश. हे सूत्र अस्पष्ट आहे म्हणजे दुसऱ्या सूत्रांचे अनुवर्तन करून सूत्र स्पष्ट करावे. उपदेशामध्ये असलेल्या अनुनासिक स्वरांना इतसंज्ञा होते. सगळ्यात सोपं लक्षात ठेवा, जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका गोष्ट. उपदेश म्हणजे हे जे आहेत ना, हे सर्व उपदेश आहेत. कुठले? हे 10. जिथे धातू असतील, सूत्र असतील, गण असतील. आपल्याला असं पण एमसीक्यू येऊ शकतो, खाली 4 ऑप्शन देतील, त्याच्यापैकी उपदेश कुठला आहे आणि कुठला नाही हे आयडेंटिफाय करायचं. हलंत्यम मध्ये काय सांगितलंय की हलंत्यम मध्ये उपदेशाच्या शेवटी असलेल्या वर्णाला इतसंज्ञा होते. इतसंज्ञा कोणत्या सूत्राने होते? हलंत्यम सूत्राने होते. म्हणजे असे फिरून फिरून ते एमसीक्यू विचारू शकतात. त्यानंतर दुसरं सूत्र आहे अदर्शनम लोपः. अदर्शनम लोप म्हणजे काय? अस्तित्वात असलेल्या वर्णाला अदृश्य करणे. म्हणजे प्रेझेंट आहे त्याला गायब करून टाकायचं. अदर्शनम लोप म्हणजे गायब करून टाकायचं. नंतर तस्य लोप. तस्य लोप म्हणजे काय? की ज्या ज्या ठिकाणी इतसंज्ञा झालेली आहे त्या वर्णाचा लोप होतो. म्हणजे काय की हलंत्यमने काय होते? उपदेशाच्या शेवटी असलेल्या वर्णाला इतसंज्ञा होते. इतसंज्ञा झालेल्या वर्णाचा लोप होतो. तर तो लोप कोणत्या सूत्राने होतो? तस्य लोपः या सूत्राने त्याचा लोप होतो. आणि माहेश्वर सूत्राचे न इत्यादी इतसंज्ञक वर्णाचा अन इत्यादी प्रत्याहार तयार. तर इतसंज्ञक वर्णाचा उपयोग कशासाठी तयार होतो? तर प्रत्याहार तयार करण्यासाठी त्या इतसंज्ञकाचा उपयोग होतो. तर आदिरंतेन संहिता. आदिरंतेन संहिता या सूत्राचा अर्थ काय? शेवटच्या इतसंज्ञक वर्णासोबत त्या अगोदर येणारा कोणताही वर्ण मिळून प्रत्याहार तयार होतो. तर आता हे काय आहे? शेवटचा इतसंज्ञक वर्णासोबत त्या अगोदर येणारा कोणताही वर्ण मिळून प्रत्याहार तयार होतो. आता माहेश्वर सूत्र कुठे आहे? सोपं घेऊया. अनप्रत्याहार. अनप्रत्याहारमध्ये काय काय येतं? अनप्रत्याहार अन मधील हा जो न आहे हा काय झाला? इतसंज्ञक झाला. तर इतसंज्ञकाबरोबर पुढे काय येत आहे? म्हणजे पुढचा कुठलाही वर्ण आला. आता समजा तुम्ही काय सांगितलंय? इतसंज्ञकाबरोबर कुठलाही अगोदरचा वर्ण आला म्हणजे आता समजा अगोदरचा वर्ण आपण अ घेतला तर प्रत्याहार तयार होतो. मग कुठला प्रत्याहार तयार झाला? अनप्रत्याहार तयार झाला. अनप्रत्याहारामध्ये कुठले वर्ण येतील? अ, ई आणि उ. कारण इतसंज्ञक आपल्याला घ्यायचा नसतो कारण त्याला तस्य लोपाने लोप होऊन गेलेला असतो. मग काय येतो? इतसंज्ञकाबरोबर कुठलाही अगोदरचा वर्ण आला तर प्रत्याहार तयार होतो. असं इथे असं कुठे पण करू शकतो आपण. तर आता अक प्रत्याहार घेतला आपण. अक हा क इतसंज्ञक घेतला आणि अक प्रत्याहार घेतला. तर अक प्रत्याहार घेतल्यानंतर काय होणार आहे? त्याच्यामध्ये कुठकुठले वर्ण येतील मग? अ, ई, उ, रू आणि रू. हे इतसंज्ञक घ्यायचे नसतात प्रत्याहारामध्ये. इतसंज्ञक प्रत्याहारामध्ये कधीच घ्यायचे नसतात कारण त्याचा लोप होऊन गेलेला असतो. कुठल्या सूत्राने? तस्य लोपः. आणि ते इतसंज्ञक कुठल्या सूत्राने होता? हलंत्यम. ओके, कळालं का तुम्हाला आता या सेंटेन्सचा अर्थ? नंतर दुसरं आहे शेवटी येणाऱ्या इतसंज्ञक वर्णाच्या अगोदर येणारा वर्ण हा प्रत्याहारामध्ये येणाऱ्या वर्णाचा स्वतःचा बोधक, वाचक आणि दर्शक ठरतो. म्हणजे काय? आता अक प्रत्याहार घेतला आपण आत्ताच बघितलं. अक प्रत्याहारामध्ये कुठले वर्ण येतात? अ, ई, उ, रू आणि रू. बरोबर आहे. तर मग हे काय म्हणते की जो वर्ण आहे हा जो इतसंज्ञक वर्ण आहे, इतसंज्ञक वर्ण कुठला झाला? क. तर याच्या अगोदर हा जो अवर्ण आहे ना हा स्वतःचा बोधक, वाचक आणि दर्शक म्हणजे काय इंडिकेट करतोय. अप्रत्याहार काय इंडिकेट करतो आपल्याला? हे सारे वर्ण इंडिकेट करतो ना. हे 5 वर्ण इंडिकेट कशाद्वारे होत आहे? अप्रत्याहाराद्वारे होत आहे. हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आदिरंजन संहिता हे सूत्र करत आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया. त्यातील अन प्रत्याहार हा अ, ई, उ ह्या वर्णांचा बोधक ठरतो. आता अन प्रत्याहारामध्ये पण बघितलं आपण. अन माहेश्वर सूत्र काय? अ, ई, उ, न. तर
अन प्रत्याहार काय कशाचं बोधक ठरतोय, अ यू ह्या वर्णाचा बोधक ठरतोय. म्हणजे अन म्हणजे हा स्वतःच नाही ना, त्याच्यामध्ये जे कुठले वर्ण येणार आहे ते सगळे इंडिकेट करण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर असे बरेच सारे प्रत्याहार आपण तयार करतो. त्याच्यानंतर बघूयात आपण हे सूत्र, उकालोज ह्रस्व दीर्घ प्लुत. उकालोज ह्रस्व दीर्घ प्लुत म्हणजे काय, आता उहू दीर्घ उ आणि त्यापेक्षा दीर्घ उ म्हणजे काय, ह्रस्व दीर्घ आणि प्लुत, दीर्घाचा दीर्घ प्लुत लक्षात ठेवा. या तीन उंना उच्चारण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ज्या स्वरांना उच्चारण्यासाठी लागतो त्या स्वरांप्रमाणे ह्रस्व दीर्घ प्लुत अशी संज्ञा होते. म्हणजे ह्या उला जेवढा वेळ उच्चारायला लागतो तेवढा वेळ ज्या स्वरांना उच्चारायला लागतो त्यांना आपण काय म्हणतो, ह्रस्व. ह्या उला जेवढा वेळ उच्चारायला लागतो तेवढा वेळ ज्या स्वरांना उच्चारायला लागतो त्याला आपण म्हणतो दीर्घ. आणि या उला उच्चारण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ ज्या स्वरांना उच्चारण्यासाठी लागतो त्याला आपण म्हणतो प्लुत. ओके. तर मग उ उ उ हे जे आहे ना, हे स्टँडर्ड प्रेफरन्स ठेवलंय त्यांनी. या स्टँडर्ड प्रेफरन्सनुसार बाकीचा प्रेफरन्स आपल्याला घ्यायचा असतो. तर बघूयात, त्या प्रत्येकाचे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे 3 प्रकार पडतात. म्हणजे काय की ह्रस्व आहे ना, ह्रस्वाचे 3 प्रकार कोणते, उदात्त, अनुदात्त, स्वरित. दीर्घाचे 3 प्रकार कोणते, उदात्त, अनुदात्त, स्वरित. प्लुतचे 3 प्रकार कुठले, उदात्त, अनुदात्त, स्वरित. उ उ आणि हे दीर्घ उ. हे काय स्टँडर्ड प्रेफरन्स घ्यायचा आपल्याला, हा स्टँडर्ड प्रेफरन्स याच्यानुसार हे करायचंय. तर मग उदात्त मध्ये काय, ह्रस्वाचे 3 झाले अ अ अ, दीर्घामध्ये 3 झाले आ आ आ आणि याच्यामध्ये पण 3 झाले. तर मग उदात्त, अनुदात्त आणि स्वरित ह्या नवीन टर्म्स आहेत. तर ह्यात आता आपण करूयात. म्हणजे काय होतंय की इथे एका स्वराचे किती प्रकार पडताय, 9 स्वर. स्वराचे 3 प्रकार पडले कुठले, ह्रस्व दीर्घ प्लुत. काय मेन स्वर, स्वराचे 3 प्रकार ह्रस्व दीर्घ प्लुत. ह्रस्वाचे 3 प्रकार उदात्त, अनुदात्त, स्वरित. दीर्घचे 3 प्रकार उदात्त, अनुदात्त, स्वरित. आणि प्लुतचे 3 प्रकार उदात्त, अनुदात्त, स्वरित. म्हणजे एकच स्वर आहे, त्या एकाच स्वराचे किती प्रकार पडत आहेत, 9 प्रकार पडतात. म्हणजे अ आहे स्वर, तर तो अ फक्त अ नाही इंडिकेट करत आहे, तो अ इतर 9 लोकांना इंडिकेट करतोय. कळालं तुम्हाला याचा अर्थ, की तो एकटा आहे, तो एकट्याला नाही दाखवत आहे, तो बाकीच्यांना पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर उच्चेर उदात्त हे सूत्र काय इंडिकेट करतंय की टाळू वगैरे जे उच्चारण स्थान आहे त्या उच्चारण स्थानाच्या सहभागाच्या वरच्या बाजूला स्पर्श होतो. कुठल्या, वरच्या बाजूला स्पर्श करून जो स्वर उच्चारला जातो त्या स्वराला उदात्त म्हणतात. म्हणजे हे टाळू असतो आपल्यावर, हे जीभ वरती लागते, तर जे स्वर उच्चारताना आपली जीभ वरती लागते ना त्यांना काय म्हणतात, उच्चेर उदात्त. ओके. निच्चेर उदात्त हे सूत्र काय इंडिकेट करतात, आता निच्चेर उदात्त म्हणजे काय, टाळू वगैरे जे उच्चारण स्थान आहे त्याच्या खालच्या बाजूला स्पर्श करून जो स्वर उच्चारला जातो त्याला अनुदात्त संज्ञा होता. उदात्त म्हणजे काय, टाळू वगैरेच्या वरच्या भागाला स्पर्श झाल्यानंतर जे स्वर उच्चारले जातात त्याला म्हणतात उच्चेर उदात्त. निच्चेर अनुदात्त म्हणजे काय, टाळू वगैरे जे ते खालच्या बाजूला स्पर्श होऊन जे स्वर उच्चारला जातात त्याला निच्चेर अनुदात्त म्हणतात. आणि समाहार स्वरित, समाहार स्वरित म्हणजे काय, उदात्त आणि अनुदात्त जे वर्णधर्म आहे ते वर्णधर्म ज्या स्वरांमध्ये एकत्र येतात त्या स्वरांना स्वरित संज्ञा होते. म्हणजे काय, उदात्त आणि अनुदात्त हे दोघं ज्यामध्ये मिक्स होतात ते त्याला स्वरित. म्हणजे स्वरित म्हणजे काय की दोघांचं मिक्स, उदात्त आणि अनुदात्ताचं मिक्स. स्वरांचे जे 9 प्रकार पडलेत, 9 कुठले मी आता सांगितले, ह्रस्व दीर्घ प्लुत, ह्रस्वाचे 3, दीर्घचे 3, प्लुतचे 3. त्या प्रत्येकाचे अनुनासिक आणि अनुनासिक, अनुनुनासिक असे 2 प्रकार पडतात. म्हणजे काय, 9 प्रकार आहेत, त्या 9चे परत 2 सब डिव्हिजन होत आहे. 9 मध्ये प्रत्येकाला 2 म्हणजे अनुनासिक आणि अनुनुनासिक. आता समजा ह्रस्व आहे, ह्रस्वमध्ये जे उदात्त आहे, ह्रस्वाच्या उदात्तचे 2 प्रकार होतील, अनुनासिक, अनुनुनासिक. अनुदात्ताचे 2 प्रकार होतील, अनुनासिक, अनुनुनासिक. म्हणजे कळतं तुम्हाला. आणि स्वरितचे 2 प्रकार होतील, अनुनासिक, अनुनुनासिक. म्हणजे असे 9 गुणिले 2 18, म्हणजे प्रत्येकी 2 प्रकार एक्स्ट्रा होतात. हे पहा, एकूण स्वराचे प्रकार किती झाले, मग 18 झाले. उदात्त म्हणजे काय, ज्याचा आपण मोठ्याने निघता जे स्वर आपल्या याच्यातनं मुखातनं ते झाले उदात्त. अनुदात्त म्हणजे जे हळू होतात. तर एखादा श्लोक बघितलाय, पूर्वीच्या काळी तुम्ही जर ऋषीमुनी बघितले असणार तर ते बोलताना असे हात वारे करायचे, त्यांच्या मांडीवर चालू असायचे. तर मग काय म्हणायचंय की असं केलं म्हणजे ते जो स्वर आहे तो उदात्त आहे. उदात्त म्हणजे काय की मोठ्याने बो असं, अनुदात्त म्हणजे हळू, आणि स्वरित म्हणजे असं करायचे ते. मग आता ओम सहनावतु सहनय भुनेक्तु सहवीर्ये करवावहे हा श्लोक जर आपण म्हटला तर याच्यामध्ये काय, ही जी
आडवी रेष जी ती उदात्त इंडिकेट करते, उभी रेष जी अनुदात्त इंडिकेट करते, आणि हे जे असं अर्धाचंद्राकार हे स्वरित इंडिकेट. हे एक्स्ट्रा आहे, नाही कळालं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून मी सांगतोय. त्यानंतर आपण बघूयात मुख नासिका वचन अनुनासिक हे सूत्र. मुख नासिका वचन अनुनासिक म्हणजे काय? मुखासहित नाकाद्वारे उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना अनुनासिक संज्ञा. अनुनासिक म्हणजे काय? म्हणजे ज्याच्यामध्ये मुखाचा आणि नाकाचा दोघांचा उपयोग होतो ते झाले अनुनासिक. तर मागे पाहिल्याप्रमाणे अ, ई, उ आणि रू ह्या वर्णांचे प्रत्येकी 18 प्रकार पडतात. 18 कशी ते मी तुम्हाला सांगितले. तर रू वर्णाचे 12 प्रकार पडतात, हे लक्षात घ्या. इम्पॉर्टंट MCQ. अ, ई, उ आणि रू याचे किती प्रकार पडत आहेत? 18. रूचे किती प्रकार पडत आहेत? 12. आणि जे ए, ओ, ऐ आणि औ आहे यांचे किती प्रकार पडतात? 12 पडतात. तर याचे 12 का बरं पडतात माहिती? याच्यामध्ये दीर्घ अपसेंट असतो, दीर्घ अपसेंट असतो, आणि याच्यामध्ये ऱ्हस्व अपसेंट असतो. अ, ई, ऊचे 18 प्रकार पडतात, रूचे 12 प्रकार पडतात. रू मध्ये दीर्घ अपसेंट असतो, आणि ए, ओ, ऐ आणि औ याचे पण 12 प्रकार पडतात. याच्यामध्ये ऱ्हस्व अपसेंट असतो. मुख नासिक वचन अनुनासिक म्हणजे काय? जे वर्ण उच्चारताना मुखासहित नाकाचा देखील उपयोग होतो त्याला अनुनासिक म्हणतात. अनुनासिक म्हणजे काय कळालं आता? त्यानंतर पुढचं सूत्र आहे तुल्यास प्रयत्न सवर्णम. तुल्यास प्रयत्न सवर्णम म्हणजे काय? ताळू वगैरे जे उच्चारण स्थान आहेत, ताळू वगैरे उच्चारण स्थान म्हणजे आपण उच्चारण करताना ज्या ज्या अवयवांचा उपयोग होतोय आपल्या इथे मुखामध्ये ते सगळे उच्चारण स्थान. आणि अभ्यंतर वगैरे प्रयत्न म्हणजे काय? प्रयत्न म्हणजे उच्चारण स्थान आणि प्रयत्न. काय? उच्चारण स्थान आणि प्रयत्न हे दोन ज्या वर्णांचे परस्पर सारखे असतात त्या वर्णांना सवर्ण संज्ञा होते. सवर्ण, सवर्ण सारखे वर्ण. काय? सवर्ण म्हणजे सारखे वर्ण. तर म्हणजे काय? उच्चारण स्थान आणि प्रयत्न. आता प्रयत्न म्हणजे काय हे बघू आपण. वर्ण उच्चारतो आपण, कुठलाही वर्ण जेव्हा उच्चारतो तेव्हा नाभीपासून, आपली जी नाभी म्हणजे काय? जी अंबलिका, तिथून तर मुखातनं वर्ण बाहेर येईपर्यंत ज्या सर्व काही हालचाली होतात त्याला प्रयत्न म्हणतात. म्हणजे काय? वर्ण उच्चारताना आपल्या नाभीपासून ते वर्ण आपल्या मुखातनं बाहेर येईपर्यंत ज्या सर्व काही हालचाली होतात त्यांना आपण प्रयत्न म्हणतो. उच्चारण स्थान म्हणजे जे स्थान आपले उच्चार करताना उपयोगात येत आहे. तर हे जे आहेत रू आणि रू हे दोन वर्ण जरी वेगवेगळे असले तरी त्यांना सवर्ण समजावे. कारण का बरं? रू आणि रू, रूचे किती प्रकार आहेत? 18. रूचे किती? 12 आहेत. हे तर वेगवेगळे आहेत ना, पण तरी पण आपण त्यांना सवर्ण का बरं समजतोय? कारण त्यांचं उच्चारण स्थान आणि प्रयत्न एक आहे, त्यामुळे त्यांना आपण सवर्ण समजतोय. तर मग आता उच्चारण स्थान कुठले हे बघा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे 11 उच्चारण स्थान तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे पाठ करायचे. अकुह विसर्जना नाम कंठ, इचुयशा नाम तालू, ऋतुरशा नाम मूर्धा, ऋतुलसा नाम दंता, उपुप मध्मेना अष्ट, यमंगना नाम नासिकाच, एदैतो कंठ तालू, ओदैतो कंठष्टम, वकारस्य दंतष्टम, जीवामूल्यस्य जीवामूलम, नासिका अनुस्वारस्य. म्हणजे काय? आता कंठ हा जो उच्चारण स्थान आहे याच्यामध्ये कुठकुठले वर्ण येतात? अ, कु म्हणजे जिथे पण असं दिसेल कु, चू, टू. कु म्हणजे क वर्ग, चू म्हणजे च वर्ग, टू म्हणजे ट वर्ग, असं लक्षात ठेवायचं. क वर्गामध्ये कुठले येतात? मग कुठले येतात वर्ण क वर्गामध्ये हे तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचं. तर कंठमध्ये येतात अ, कु म्हणजे क वर्ग आणि ह आणि विसर्ग, अ, क वर्ग, ह आणि विसर्ग. तालूमध्ये येतात ई, च वर्ग, य आणि श. मूर्धामध्ये येतात रू, ट वर्ग, र आणि श. दंतमध्ये येतात रू, त वर्ग, ल आणि स. ओष्ठमध्ये येतात उ, प वर्ग आणि उपमानीय. उपमानीय म्हणजे काय पुढे सांगतो. नासिका म्हणजे नाकाद्वारे कुठकुठले वर्ण येतात? य, म, ग, न. म्हणजे काय? जे अनुनासिक वर्ण होते ते आपण इथे येतात. नंतर कंठ तालू, कंठ आणि तालू हे दोघं कक्षामध्ये येतात. ए, ऐ हे जे आहेत हे दोघं कंठ तालू ह्या दोघा अवयवांचा उपयोग होतो. नंतर कंठोष्टम, कंठ आणि ओष्ठ, कंठ आणि ओठ
हे कोण कुठले वर्ण उच्चारणात हेल्प करतात? ओ आणि औ. दंत ओष्टम म्हणजे दंत आणि ओष्ठ, दंत आणि ओठ याच्यामध्ये व इम्पॉर्टंट. त्यानंतर जिव्हा मूल्यस्य जिव्हामूलम म्हणजे जिव्हाच्या मुळापासून उच्चारले जाणारे आपले जीभ आहे, जी टंग, त्याचा जो बेस आहे तिथून जे वर्ण उच्चारले जातात त्याला जिव्हामूल्यस्य जिव्हामूलम म्हणतात. आणि नासिका अनुस्वारस्य म्हणजे अनुस्वार. तर हे जे आहेत ना, हा मराठी कंटेंट तुम्ही पाठ नका करू, तुम्ही हे श्लोक पाठ करा. हे सूत्र एकदाचे लक्षात राहिले म्हणजे तुमचे बरेच MCQ सॉल्व्ह होऊन जातात. आता बघूयात आपण यत द्विधा. आता प्रयत्न बघायचे आपल्याला. प्रयत्न हे 2 प्रकारचे असतात, अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न. अभ्यंतर प्रयत्न हे 5 प्रकारचे असतात. कुठले? स्पृष्ट, ईषत स्पृष्ट, ईषत विवृत, विवृत आणि संवृत. कुठले? स्पृष्ट, ईषत स्पृष्ट, ईषत विवृत, विवृत आणि संवृत. कुठले प्रयत्न सांगितले तुम्हाला? अभ्यंतर प्रयत्न. कुठले? स्पृष्ट, ईषत स्पृष्ट, ईषत विवृत, विवृत आणि संवृत. हे कुठले झाले? अभ्यंतर प्रयत्न. तर स्पृष्ट प्रयत्न म्हणजे काय? जेव्हा वर्ण उच्चारताना जेव्हा मुखातील अवयवांचा घट्ट स्पर्श होतो. स्पृष्ट नावावर लक्षात आहे की मुखातील अवयवांचा घट्ट स्पर्श होतोय, त्यांना स्पृष्ट प्रयत्न म्हणतात. त्याच्यामध्ये स्पर्शवर्ण येतात. स्पर्शवर्ण कुठले? क ते म पर्यंतचे सर्व व्यंजन. क ते म पर्यंतचे सर्व व्यंजन याला स्पर्शवर्ण म्हणतात. ते स्पर्शवर्ण कशामध्ये येतात? स्पृष्ट प्रयत्नामध्ये येतात. स्पृष्ट प्रयत्न कशाला म्हणतात? तर ज्या वर्णांचा उच्चार करताना अवयवांचा घट्ट स्पर्श होतो त्याला स्पृष्ट प्रयत्न म्हणतात. त्यानंतर ईषत स्पृष्ट. ईषत स्पृष्ट म्हणजे काय? वर्ण उच्चारताना जेव्हा मुखातील अवयवांचा किंचित स्पर्श होतो त्याला ईषत स्पृष्ट म्हणतात. याच्यामध्ये अंतस्थ वर्ण येतात. अंतस्थ वर्ण म्हणजे काय? यन प्रत्याहार. यन प्रत्याहारामध्ये कुठले वर्ण येतात? य, व, र आणि ल. ओके. त्यानंतर ईषत विवृत. ईषत विवृत म्हणजे काय? वर्ण उच्चारताना जेव्हा मुखातील अवयवांचा किंचित दूर जातात. आता काय होते? किंचित जवळ होते ना, किंचित स्पर्श होत होता ईषत स्पृष्टला. ईषत विवृत म्हणजे विवृत म्हणजे दूर, स्पृष्ट म्हणजे जवळ. विवृत ईषत म्हणजे थोडंसं, म्हणजे ईषत म्हणजे थोडंसं, विवृत म्हणजे दूर, म्हणजे थोडं दूर जाते, किंचित दूर जाते. त्याच्यामध्ये येतात उष्म वर्ण. उष्म वर्णामध्ये कोणकुठले येतात? शल प्रत्याहार म्हणजे कुठले? श, श, स आणि ह. त्यानंतर विवृत. विवृत म्हणजे काय? अवयव जास्त दूर जातात, त्याच्यामध्ये सर्व स्वर येतात. आणि संवृत. संवृत म्हणजे काय? वर्ण उच्चारताना जेव्हा मुखातील अवयव स्थिर असतात म्हणजे अवयवामध्ये कुठलीही हालचाल होत नाही, नो मुवमेंट म्हणजे संवृत. त्याच्यात रस्व अ येतो फक्त. रस्व कशात येतो? संवृतमध्ये. प्रयत्न कुठले? अभ्यंतर प्रयत्न, बाह्य प्रयत्न. अभ्यंतर प्रयत्नामध्ये कुठले बघितले आपण? स्पृष्ट, ईषत स्पृष्ट, ईषत विवृत, विवृत आणि संवृत बघितलं. तर स्पृष्टमध्ये काय सांगितलं आपल्याला? तुम्हाला स्पर्शवर्ण. स्पर्शवर्ण कुठून? क ते म पर्यंतचे. ईषत स्पृष्टमध्ये तुम्हाला सांगितलं अंतस्थ वर्ण. अंतस्थ वर्ण म्हणजे कुठले? यन प्रत्याहार म्हणजे कुठले? य, व, र, ल. ईषत विवृत. ईषत विवृत म्हणजे तुम्हाला सांगितलं शल प्रत्याहार. शल प्रत्याहार म्हटलं कुठले? श, श, स आणि ह. विवृत मध्ये तुम्हाला सांगितलं स्वर. आणि संवृत मध्ये रस्व अ. स्पृष्ट म्हणजे काय? वर्ण उच्चारताना त्याचा घट्ट स्पर्श होतो. ईषत स्पृष्ट म्हणजे काय? किंचित स्पर्श होतो. ईषत विवृत म्हणजे काय? किंचित दूर जातात. विवृत म्हणजे काय? जास्त दूर जातात. आणि संवृत म्हणजे काय? की नो मुवमेंट. ओके. आता पुढे बघूया आपण. आता बाह्य प्रयत्न. बाह्य प्रयत्न किती? 11 प्रकारचे. अभ्यंतर प्रयत्न किती प्रकारचे होते? 5 प्रकारचे होते. कुठले? स्पृष्ट, ईषत स्पृष्ट, ईषत विवृत, विवृत आणि संवृत. बाह्य प्रयत्न 11 प्रकारचे. ते 11 प्रकारचे कुठले आहेत ते बघूयात आपण. विवार, संवार, श्वास, नाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. काय? विवार, संवार, श्वास, नाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित. आता विवार म्हणजे काय? वर्ण उच्चारताना कंठबिलाचा विकास होतो म्हणजे कंठाचा विकास होतो, त्याचा विवार. संवार म्हणजे काय? कंठबिलाचा संकोच होतो, संकोच, विकास आणि संकोच. श्वास म्हणजे काय? वर्ण उच्चारताना एका विशिष्ट वेगाने श्वास बाहेर पडतो, त्याला म्हणतात श्वास. नाद म्हणजे काय? वर्ण उच्चारताना कंठबिलाच्या संकोचामुळे नाद रूप अनुस्वारण होते. नाद म्हणजे काय? आवाज घुमतो. कंठबिलाच्या संकोचामुळे आवाज जेव्हा घुमतो तेव्हा त्याला नाद म्हणतात. नंतर घोष. घोष म्हणजे काय? कंठबिलाच्या संकोचामुळे आवाज घुमत नाही म्हणजे घोष.
घोष म्हणजे आवाज घुमत नाही. अघोष म्हणजे काय? विवृत्तामुळे, वर्ण उच्चारताना कंठबिलाच्या विवृत्तामुळे आवाज घुमत नाही. घोष म्हणजे काय? तर कंठबिलाच्या संकोचामुळे आवाज घुमत नाही. अघोष म्हणजे काय? वर्ण उच्चारताना कंठबिलाच्या विवृत्तामुळे आवाज घुमत नाही. अल्पप्राण म्हणजे काय? किंवा जेव्हा वर्ण उच्चारताना प्राणवायूचा कमी प्रमाणात उपयोग होतो. आणि महाप्राण म्हणजे काय? की वर्ण उच्चारताना प्राणवायूचा अधिक प्रमाणात उपयोग होतो. म्हणजे काय? की ज्यावेळेस जास्त प्राणवायू लागतोय तो झाला महाप्राण, ज्यावेळेस कमी प्राणवायू लागतो झाला अल्पप्राण. विवार म्हणजे काय? कंठबिलाचा विकास होतो. संवार म्हणजे काय? कंठबिलाचा संकोच होतो. श्वास म्हणजे काय? की वर्ण उच्चारताना जो काही श्वास विशिष्ट वेगाने बाहेर पडतो श्वास. नाद म्हणजे काय? की कंठबिलाच्या संकोचामुळे नादरूप अनुसरण होते म्हणजे आवाज घुमतो. अघोष म्हणजे काय? की संकोचामुळे आवाज घुमत नाही. अघोष म्हणजे काय? विवृत्तामुळे आवाज घुमत नाही. अल्पप्राण म्हणजे काय? की प्राणवायूचा कमी प्रमाणात उपयोग होतो. आणि महाप्राण म्हणजे काय? की प्राणवायूचा अधिक प्रमाणात उपयोग होतो. ओके, तर मग याच्यामध्ये आता हे इम्पॉर्टंट आहे की खर प्रत्याहारातील वर्ण हे विवार, श्वास, अघोष आहेत. हे बघा, विवार, श्वास आणि अघोष मध्ये कुठले वर्ण येतात? खर प्रत्याहारातील वर्ण. तर खर प्रत्याहारातील वर्ण तुम्हाला कुठने काढायचे? तर माहेश्वरी सूत्रातून. आणि जे हस प्रत्याहारातील वर्ण ते संवार, नाद आणि घोष. संवार, नाद आणि घोष मध्ये येतात हस प्रत्याहारातील वर्ण. अल्पप्राण मध्ये काय येतात? पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या आणि यन प्रत्याहारातील वर्ण. आणि महाप्राण मध्ये येतात दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या आणि शल प्रत्याहारातील वर्ण. ही ट्रिक लक्षात ठेवा. विषघो काय? विष अघो. विषग म्हणजे काय? विषत, विषगो, विवार, श्वास आणि अघोष याच्यामध्ये येतात खर प्रत्याहारातील वर्ण. आता खर प्रत्याहारातील वर्ण कुठले? आता आपण ते पण तुम्हाला सांगून टाकतो. खर प्रत्याहारातील वर्ण कुठले येतात? एक सूत्र आहे खफ छटत. काय? खफ छठथ चटतव कपय शशसर आणि हल. म्हणजे खफ छटतचा ख पासन तर शशसरच्या र पर्यंत जे कुठले वर्ण आहेत ते झाले खर प्रत्याहारातील वर्ण. सनागो. सनागो म्हणजे काय? संवार, नाद आणि घोष याच्यातील कुठले वर्ण येतात? हस प्रत्याहारातील वर्ण येतात. हस प्रत्याहारातील वर्ण म्हणजे कुठले? हय वरटच्या ह पासन तर शशसरच्या श पर्यंत. अल्पप्राण मध्ये पहिला, तिसऱ्या आणि पाचव्या वर्गातील म्हणजे पहिला वर्ग कुठला आहे? क वर्ग. तिसरा वर्ग कुठला आहे? पाचवा वर्ग कुठला आहे? यन प्रत्याहार. हे तर तुम्हाला माहेश्वरी सूत्रातूनच काढावं लागेल. आणि महाप्राण मध्ये काय? शल प्रत्याहारातील वर्ण. हे बघा, क आद्यो म अवसाना स्पर्शा या सूत्राचा अर्थ काय होतो? क वर्गातील क पासून ते प वर्गातील म पर्यंत स्पर्श वर्ण होतात. क ते म पर्यंत स्पर्श वर्ण येऊन. यन प्रत्याहारातील वर्णांना अंतस्थ वर्ण म्हणतात. काय? यन प्रत्याहारातील वर्णांना अंतस्थ वर्ण म्हणतात. शल प्रत्याहारातील वर्णांना उष्म वर्ण म्हणतात. जेव्हा क आणि ख या पहिले अर्ध विसर्ग येतो त्याला जीवामूलीय वर्ण म्हणतात. आता अर्ध विसर्ग म्हणजे काय? हे बघा, हा जो सिंबल आहे अर्ध विसर्गाचा आहे. म्हणजे ह्या ज्या सिंबॉलचा अर्ध विसर्ग आहे याचा उच्चार अ होतो. अर्ध विसर्गाचा उच्चार अ होतो. तर म्हणजे काय? क आणि ख च्या पहिले अर्ध विसर्ग होतो तेव्हा त्याला जीवामूलीय म्हणतात. जीवामूलीय म्हणजे काय? की क च्या पहिले अर्ध विसर्ग आहे आणि ख च्या पहिले अर्ध विसर्ग आहे तर ते झाले जीवामूलीय. आणि जेव्हा प आणि प च्या पहिले अर्ध विसर्ग येतो तेव्हा त्याला उपध्मानीय वर्ण म्हणतात. आता कळालं तुम्हाला टर्म? जीवामूलीय म्हणजे काय? जेव्हा क, हे बघा तुम्हाला इथे दाखवतो मी, क आणि ख च्या पहिले अर्ध विसर्ग येईल तेव्हा त्याला म्हणतात जीवामूलीय. आणि प आणि फ याच्या पहिले अर्ध विसर्ग येईल तेव्हा त्याला म्हणतात उपध्मानीय. ओके, तर अ ह्या स्वराचा उपयोग अनुस्वार आणि विसर्ग दर्शवण्यासाठी केला जातो. काही नाही. आता पुढे अनुदित सवर्णस्य चा प्रत्यय. याचा अर्थ काय होतो? जे विशेष विधान करतात
म्हणजे काय की जे विशेष कार्य करतात त्यांना प्रत्यय म्हणतात. प्रत्यय काय कार्य करतात? विशेष कार्य. ते संज्ञा फॉर्म करताना वर्ड फॉर्मेशन मध्ये प्रत्ययाचा उपयोग होतोय. तर ओके, ओ हा किती वर्णांचा वाचक ठरतो? 18 वर्णांचा. ई आणि उ हे किती वर्णांचा वाचक ठरतो? 18 वर्णांचा. रू किती वर्णांचा? 30. हे 30 कसे झाले? रू आणि रू हे सवर्ण आहेत, म्हणजे रूचे 18 आणि रूचे 12 हे दोघं मिळून 30 होत आहेत. तर मग रू 30 रू 30 या संज्ञेचे वाचक ठरतात. आणि एच प्रत्यारातील वर्ण. एच प्रत्यारातील वर्ण म्हणजे कुठले? ए, ओ, आई आणि औ हे किती वर्णांचे वाचक ठरतात? 12 वर्णांचे वाचक ठरतात. हे तुम्हाला पहिलेच सांगितलंय. य व ल याचे अनुनासिक आणि अनुनासिक असे 2 प्रकार पडतात. त्यामुळे य व ल हे त्यांच्या 2 वर्ण हे सवर्ण संज्ञेचे वाचक ठरतात. म्हणजे य व आणि ल याचे 2 प्रकार कुठले? अनुनासिक आणि अनुनासिक. आता पुढचं सूत्र आहे परसन्निकर्ष संहिता. परसन्निकर्ष संहिता म्हणजे काय? की वर्णांच्या अत्यंत जवळ येणाऱ्याला संधी म्हणतात. परसन्निकर्ष संहिता या सूत्राने काय होते? संधी होते. आपल्या माहेश्वर सूत्रामध्ये जे एमसीक्यू आला की वर्णाच्या अत्यंत जवळ येणाऱ्याला काय म्हणतात? तर संधी म्हणतात. तर हे कुठल्या सूत्राने इंडिकेट होतं? परसन्निकर्ष संहिता. आता देव प्लस इंद्र, देव मधला अ आणि ई मधला ई, अ प्लस ई काय झाला? ए, मग काय झाला? देवेंद्र, ही झाली संधी. त्यानंतर हलोंतरास संयोग. आता हे सूत्र इम्पॉर्टंट आहे. हे सूत्र ऍज इट इज एमसीक्यू म्हणून येतात. हलो अनंतरा संयोग म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्णांच्या मध्ये स्वरांचा अडथळा नसल्यास त्यास संयोग असे म्हणतात. म्हणजे संयोग कुठल्या सूत्राने म्हणतात? हलो अंतरा संयोग. म्हणजे काय सांगितलंय की स्वरांचा अडथळा नसल्यास येते. म्हणजे 2 वर्ण आहेत, त्या 2 वर्णांच्या मध्ये जर स्वरांचा अडथळा नसेल तर त्यांचा संयोग होतो. तर तो संयोग कुठल्या सूत्राने होतो? हलो अंतरा संयोग. त्यानंतर पुढे बघूयात सुप्तिंगंतम पदम. इम्पॉर्टंट सूत्र. सुप्तिंगंतम पदम म्हणजे काय? की ज्या नामांच्या आणि सर्व नामांच्या शेवटी सुप प्रत्यय लागतो आणि ज्या धातूंच्या शेवटी तिंग प्रत्यय लागतो त्यांना नामांना आणि धातूंना पदसंज्ञा होते. सुप्तिंगंतम पदम म्हणजे काय? सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, नाम आणि सर्वनाम यांना कुठले प्रत्यय लागतात? सुप प्रत्यय लागतात. आणि जे धातू आहेत त्या धातूंना काय लागतात? तिंग प्रत्यय लागतात. तर मग ह्या सर्वांना काय होते? पदसंज्ञा होते. ही पदसंज्ञा कुठल्या सूत्राने होते? सुप्तिंगंतम पदम. कळलं आता सुप्तिंगंतम पदमचा रोल काय? तर याच्यामधले जे सुप प्रत्यय आहे आणि तिंग प्रत्यय जसं जसं आपण पुढे जाऊ म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी सुप प्रत्यय घेतो, तिंग प्रत्यय घेतो. तर हे ज्या गोष्टी या लेक्चरमध्ये अनक्लिअर आहेत त्याच्यासाठी वेट करा. जेवढं शिकवलंय तेवढं पूर्ण थरली रिवाइज करा आणि मग आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. आणि उपसर्गा क्रियायोगी म्हणजे काय? की प्र आधी जे अव्यय आहेत म्हणजे जे काही अव्यय आहेत, अव्यय जेव्हा क्रियेच्या संबंधात येतात तेव्हा त्याला उपसर्ग म्हणतात. तर मग कुठल्या सूत्राने इंडिकेट होतो? उपसर्ग क्रियायोगी. आता पुढचं सूत्र आहे चादो असत्वे. म्हणजे काय आहे? अद्रव्य अर्थ म्हणजे लिंग वचन आणि विभक्तीनुसार ज्याच्यामध्ये बदल होत नाही अशा शब्दांना अव्यय म्हणतात. तर अव्यय कशाला म्हणतात? की लिंग वचन आणि विभक्तीनुसार. अव्यय म्हणजे काय? की लिंग वचन आणि विभक्तीनुसार ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला अव्यय म्हणतात. ते कुठल्या सूत्राने होतो? चादो असत्व. नंतर प्राद्य. प्राद्य म्हणजे काय? प्र आदी शब्दांना देखील अव्यय म्हणतात. आणि क्रिया दर्शवणाऱ्या भू इत्यादी धातू शब्दांना धातू संज्ञा होते. धातू म्हणजे काय? क्रियापद. क्रियापद म्हणजे धातू. ही मिसअंडरस्टँडिंग आहे, हे आपण पुढे गेल्यावर. तर जे शब्द क्रिया दर्शवतात त्यांना धातू म्हणतात. अदेंगुण आणि वृद्धिरादेश. अदेंगुण म्हणजे काय? की गुण संज्ञा होते. आणि वृद्धिरादेश हे जे आहेत हे आता आपण संधी प्रकरणात बघूया. त्यानंतर पुढे अशा प्रकारे आपलं जे वर्णमाला आणि संज्ञा प्रकरण आहे ते घेण्याचा प्रयत्न केलाय. मी आता पुढे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये संज्ञा प्रकरणातील
माहेश्वरी सूत्राचे प्रत्याहार कसे तयार करायचे, प्रत्याहार फॉर्मेशन, याच्यावर एक 5 मिनिटाची व्हिडिओ तयार करतो आणि ते तुम्हाला देतो. तर आज तुमचं काम काय आहे, तुम्ही जे काय पहिले शिकले आहेत ते ह्या व्हिडिओ थ्रू रिवाईज होऊनच जाईल. ज्या अनक्लिअर गोष्टी त्या देखील क्लिअर